उपस्थित सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, आजच्या अध्ययनामध्ये आपण पाहणार आहोत की पौल आणि बर्नबा सेवा कार्यासाठी एकमेकांपासून वेगळे होतात. पुढे तिमोथेय पौलाला जाऊन मिळतो. येथे पौलाच्या दुसऱ्या सुवार्ता फेरीस प्रारंभ होतो. या दरम्यान पौल आणि सिला यांच्यावर संकट ओढवते. या सर्व गोष्टी आपण आजच्या अध्ययनात पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकाचं अध्ययन करीत आहोत आणि 15व्या अध्यायाच्या 1 ते 35 ह्या वचनांवर आम्ही मागच्या कार्यक्रमामध्ये विचार केला होता. पौलाच्या मनात ह्या मंडळांविषयी ओझे होते. अगदी खऱ्या मनाने ह्या विश्वासणाऱ्यांबद्दल त्याला जिव्हाळा आणि ओझे होते. त्याला माहीत होते की गलातिया ह्या ठिकाणचे लोक किती अस्थिर आहेत. म्हणून त्याला वाटले की त्या मंडळांना जर तो पुन्हा भेट देईल तर ते फार योग्य होईल. 37 वचन सांगतं, बर्नबाची इच्छा होती की ज्याला मार्कही म्हणत त्या योहानाला बरोबर घ्यावे. आम्हाला माहीत आहे की बर्नबा हा फार उदार वृत्तीचा पुरुष होता. योहान मार्काला दुसरी संधी देण्यास तो फार उत्सुक होता. परंतु ही गोष्ट मला आपल्या लक्षात आणावीशी वाटते की जेव्हा बर्नबा कुठल्या गोष्टीचा निश्चय करीत असे तेव्हा तो त्यात अटळ राहत असे. लक्षात ठेवा, हे दोघे पौल आणि बर्नबा मानव होते. पौल आणि बर्नबाने जो निश्चय केला त्यापासून ते हटणार नव्हते. 38 वचन, परंतु पौलाला वाटले की पंफुल्याहून जो आपणाला सोडून गेला होता व आपल्याबरोबर काम करावयास आला नाही, त्याला सोबतीस घेणे योग्य नाही. पौलाचा स्वतःचा सुद्धा दृढ विश्वास होता. बर्नबाची इच्छा होती की योहान मार्काला सोबत घ्यावे, परंतु पौल त्याला सोबत घेण्यास तयार नव्हता. ह्या दोघांमध्ये जे मतभेद झालेत त्यामुळे मला आनंद वाटतो, कारण त्यावरून हे सिद्ध होते की ते तुमच्या आणि आमच्याप्रमाणेच साधारण असे लोक होते. यावरून मला हेच शिकायला मिळाले की परमेश्वराच्या संतांचे मत सुद्धा पुष्कळदा जुळत नाहीत. त्यांच्यात सुद्धा मतभेद होतात. ते एकमेकांशी सहमत बरेचदा होऊ शकत नाहीत. असहमत न होताही ते असहमत होऊ शकतात. त्यांनी कशाचेच उल्लंघन केले नव्हते. मंडळीमध्ये फूट पाडून अंत्योख्याच्या मंडळीचे 2 भाग केले नव्हते. फक्त ते एकमेकांच्या मतांशी सहमत होऊ शकले नाहीत. त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाले. काही बांधवांशी मतभेद होणे ठीक असते. 39 वचन बघा. ह्यावरून त्यांच्यामध्ये तीव्र मतभेद उपस्थित होऊन ते एकमेकांपासून वेगळे झाले आणि बर्नबा मार्काला घेऊन तारवात बसून कुप्रास गेला. त्यांनी एकमेकांची संगती सोडली. बर्नबा दुसऱ्या दिशेला गेला. त्याने मार्कला सोबत घेतले आणि तो सायप्रसला गेला. तेथे त्याने फार प्रभावी सेवा केली. बर्नबा सायप्रस ह्या ठिकाणचा राहणारा होता. आता हा वृत्तांत आम्हाला बर्नबाविषयी सांगत नाही. तो सायप्रसला गेला व तेथे त्याने फार महान सेवा केली. बर्नबा सायप्रसवरून आला. तेथे त्याचे घर होते. स्वतःच्या लोकांना शुभवर्तमान सांगण्याची त्याची इच्छा होती. तेथे त्याने महान सेवा केली व तेथून उत्तर आफ्रिकेत सुद्धा त्यांनी महान सेवा सुरू केली. आम्हाला परंपरेवरून कळतं की त्याने त्या ठिकाणी फार प्रभावी सेवा केली आणि सायप्रस पासून ही प्रभावी सेवा उत्तर आफ्रिकेपर्यंत पोहोचली. आता ह्यावेळी बर्नबाचे नाव पवित्र शास्त्रातून गायब होत आहे. नंतर पवित्र बायबल त्याच्या सेवेविषयी आम्हाला काहीच माहिती देत नाही. येथपासून आम्ही पौलाविषयी पाहणार आहोत. 40 आणि 41 वचने बघा. पौलाने सिलाला निवडून घेतले आणि बंधुजनांनी त्याला प्रभूच्या कृपेवर सोपविल्यावर तो तेथून निघाला आणि मंडळांना स्थैर्य देत देत सुरिया व किलिकिया ह्यामधून गेला. मंडळीसमोर आता सुवृत्त प्रसाराच्या 2 मोठ्या योजना होत्या. पहिल्यांदा त्यांच्यासमोर एकच योजना होती. बर्नबा एका दिशेने आणि पौल दुसऱ्या दिशेने जात आहे. हे दोघे वेगवेगळ्या दिशेने जात होते. श्रोत्यानो, ही परमेश्वराची पद्धती आहे. परमेश्वर ह्या दोन्ही सेवकांचा उपयोग करून घेणार होता. आता पौलासोबत सिला आहे आणि विश्वासणाऱ्यांनी त्यांची निवड केली आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन ते पुढे गेलेत.
आता आपण 16व्या अध्यायाकडे वळत आहोत. ह्या ठिकाणी संत पौलाची सेवा कार्याची दुसरी फेरी आम्हाला पाहायला मिळते. 15व्या अध्यायाच्या शेवटच्या वचनानुसार या फेरीची सुरुवात होत आहे. पौल आणि सीला सुरिया व किलिकिया यामधून मंडळास स्थिरावत गेले. गलितियातील यहुदी धर्ममतानुसारांनी निर्माण केलेल्या अडचणीमुळे संत पौलाने गलतीकरांच्या मंडळास हेतुपूर्वक भेटी दिल्याचे दिसून येत आहे. गलतीकारास लिहिलेल्या त्याच्या पत्रावरूनही हेच आम्हाला दिसून येते की पौलाने ही पत्रे लिहिताना मोशेच्या नियमशास्त्राचे दडपण आणून विश्वासणाऱ्यांना भयकवणाऱ्या लोकांपासून सावधानतेची सूचना मिळावी अशी काळजी घेतली आहे. विश्वासामुळे नीतिमत्व ह्या सिद्धांताची घोषणा व प्रखर समर्थन या पत्राद्वारे संत पौलाने केले आहे. विश्वासाद्वारे कृपेने पातक्यांचे तारण होते एवढेच नव्हे, तर तारण पावलेला पातकी कृपेमुळे जीवन उपभोगतो, कारण कृपा हीच जीवनाकडे नेणारा मार्ग व जीवनाचा मार्ग आहे. आता कल्पना करा की आपण संत पौलाबरोबर त्याच्या प्रवासाच्या नकाशानुसार वाटचाल करीत आहात. पौलाबरोबर प्रवास करणे किती रोमांचकारी आहे हे आपणाला कळून येईल. त्याच्या सुवार्ता कार्याच्या दुसऱ्या फेरीत आपण त्याच्यासोबत युरोपमध्ये जाणार आहोत. अर्थात मॅसेदोनियातील माणसांचा दृष्टांत झाल्यानंतरची ही फेरी आहे. आपणास असे दिसून येईल श्रोत्यानो की फिलिप्पे येथे आल्यानंतर त्यास बंदिशाळेत टाकण्यात आले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला प्रार्थना करीत आहेत व स्तुतिगीते गात आहेत. बंदिशाळा धरणे कंपाने हातरून गेली व तिचे दरवाजे सताड उघडे झाले आणि बंदिशाळेचा अधिकारी आपले अंतकरण उघडून प्रभू येशू ख्रिस्ताचा आपला वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकार करीत आहे. पौल पुन्हा गलतीकरांच्या मंडळास भेट देत आहे. प्रेषितांची कृत्ये 16वा अध्याय पहिली 2 वचने आम्हाला सांगतात. गलतीकरास पत्र 16वा अध्याय पहिली 2 वचने. मग तो दर्बे व लुस्त्र येथे खाली आला आणि पहा, तेथे तिमोथी नावाचा कोणी एक शिष्य होता. तो विश्वास ठेवणाऱ्या कोणा एका स्त्रीचा मुलगा होता, पण त्याचा बाप यहुदी हेलेनी होता. त्याला लुस्रातले व इकुन्यातले बंधू नावाजित होते. पौलाचे प्रथम दर्बे येथे व त्यानंतर लुस्त्र येथे येणे आम्हाला ह्या ठिकाणी दिसते, जेथे त्याला तिमोथी नावाचा एक तरुण भेटतो. पौल त्याच्या आईस व आजीस ओळखीत होता आणि आपल्या पहिल्या फेरीमध्ये त्याने या तरुणास प्रभू येशूकडे आणले होते आणि म्हणून पौल त्यास आपल्याबरोबर घेत आहे. आता पौल, सिला व तिमोथी असा एक संघ तयार झालेला आहे. 3रं वचन पुढे बघा. 16वा ते 3रं वचन. त्याने आपणाबरोबर यावे अशी पौलाची इच्छा होती. तेव्हा त्या ठिकाणी जे यहुदी होते त्यांच्या खातर त्याने त्याला घेऊन त्याची सुनता केली, कारण त्याचा बाप हेलेनी आहे हे सर्वांना ठाऊक होते. प्रेषित पौलाची पद्धती मला काळजीपूर्वक पाहावीशी वाटते. जेव्हा तो वर येरुशलेमेस गेला तेव्हा त्याने तीताला आपल्याबरोबर घेतले होते. तो विदेशी होता, त्याची सुनता झाली नव्हती आणि पौलास त्याची सुनता करून घ्यावीशी वाटली नव्हती. तरी परंतु पौल आता तिमोथीस आपल्या सेवेतील सहकार्य म्हणून घेऊ इच्छित आहे. प्रभू येशू ख्रिस्तासाठी तिमोथीने लोकांप्रत जावे अशी त्याची इच्छा होती. कुठल्याही प्रकारच्या वादास अथवा आरोपास निमित्त सापडू नये अशा इच्छेने त्याने तिमोथीची सुनता करवली आहे. सुनतेमध्ये काही विशेष आहे म्हणून नव्हे, तर हा एक वादाचा विषय होऊ नये असे त्यास वाटत होते. ह्या संबंधात पौल करिंथकरास लिहिलेल्या आपल्या पहिल्या पत्रात 9व्या अध्यायाच्या 19 आणि 20 वचनांमध्ये लिहितो. करिंथकरास पहिले पत्र 9वा अध्याय 19 आणि 20 वचने. मी सर्वांपासून स्वतंत्र असताही अधिक लोक प्राप्त करून घेण्यासाठी आपणाला सर्वांचा दास केले आहे. यहुदी लोक प्राप्त करून घेण्यासाठी मी यहुदी लोकांना यहुद्यासारख्या झालो. नियमशास्त्राधीन लोक प्राप्त करून घेण्यासाठी नियमशास्त्राधीन नसता नियमशास्त्राधीन झालो. श्रोत्यानो, पौलाने सर्व प्रकारचे आरोप खंडित व्हावेत ह्या हेतूने हे सर्व केले होते. काही वेळा लोक माझ्याकडे येतात आणि म्हणतात की आम्हाला दुसऱ्या एका मंडळीत जायचे आहे, परंतु त्या मंडळीची काही विशिष्ट विषयांविषयीची कल्पना आम्ही ज्या गोष्टी पाळत आहोत त्या सर्वांपेक्षा अगदी वेगळी आहे. जे असे विचारतात की बप्तिस्मा घेऊन आम्ही त्या मंडळीत मिळावे काय, तेव्हा मी त्यांना विचारते
की ती मंडळी पवित्र शास्त्राधीन चांगली मंडळी आहे काय? तारण आणि तेही केवळ विश्वासाने ख्रिस्ताच्या द्वारे आहे अशी शिकवण ती देते काय? सेवा करावी व आशीर्वादित व्हावे, कृपेत व सत्याच्या ज्ञानात वाढावे, असे ते ठिकाण आहे काय? जर ते मला म्हणतात की होय, ते ठिकाण तसेच आहे, ती मंडळी तशीच आहे, तर मी त्यास सांगते की पुढे जा आणि त्या मंडळीचे सभासद व्हा. मंडळीशी जडून राहा. विश्वासाविषयीची काही मूलतत्वे आहेत, काही बदल अथवा फरक होऊ शकत नाही. त्याचप्रमाणे श्रोत्यानो, काही विधी संस्कार यांची तारणासाठी आवश्यकता असतेच असे नाही. आणि माझा विश्वास आहे की या क्षेत्रामध्ये बराच लवचिकपणा आहे. ही पौलाची विचारसरणी होती. तिमथ्याचे तारण त्याच्या सुनतेवर निश्चितच अवलंबून होते. परंतु यहुदी लोकांमध्ये सेवा कार्य करण्यात काही अडचण होऊ नये, हाच त्या विधी संस्काराचा उद्देश होता. आता पुढे 4 आणि 5 वचने बघा काय सांगतात. 4 आणि 5 वचने. तेव्हा त्यांनी नगरांमधून जाता जाता यरुशलेमेतील प्रेषित व वडील ह्यांनी जे ठराव केले होते ते त्यांना पाळाव्यास नेमून दिले. ह्यावरून मंडळ्या विश्वासात स्थिर झाल्या व दिवसेंदिवस त्यांची संख्या वाढत चालली. गलतियामध्ये पुन्हा एकदा पौलाचे व्यापक कार्य झाले आहे. पहिल्या भेटीत स्थापन केलेल्या मंडळांची भेट केवळ हाच उद्देश नसल्याने या भेटीत अनेक ठिकाणातून लोकांच्या झुंडीच्या झुंडी ख्रिस्ताकडे वळविण्यातही तो यशस्वी झाला. नवनवीन मंडळ्या स्थापन झाल्या व रोज त्यामध्ये लोकांची भर पडत गेली. आता आम्हाला दिसतं की पॉल फिलिप्पे येथे जातो. 16वा अध्याय आणि 6वं वचन पुढे आम्हाला सांगतं, नंतर आशिया प्रांतात वचन सांगण्यास त्यांना पवित्र आत्म्याकडून प्रतिबंध झाल्यामुळे ते फ्रुगिया व गलतिया ह्या प्रांतामधून गेले. गलतिया हा सर्व विभाग व्यापते. मला असं वाटतं की पॉल या देशाच्या उत्तर भागात फिरला. आशिया प्रांत जेथे इफिस आहे तिकडे खाली दक्षिणेस आहे. खरे तर इफिस हे आशिया प्रांताचे प्रमुख शहर होते. कदाचित पौलाची आसिया मायनरमधून वर्तुळाकार फिरण्याची योजना असावी. हा भाग त्यावेळेस दाट वस्तीचा होता आणि विशेषत्वाने हे हेलेनी संस्कृतीचे केंद्र होते. त्यावेळी हा विभाग हे मोठे व्यापारी केंद्र, राजकीय व शैक्षणिक केंद्र म्हणूनही ज्ञात होते. गलतियामधून फ्रुगिया, नंतर पुढे दक्षिणेस आशिया प्रांतातून पुन्हा अंतुखियात मूळ मंडळीकडे चक्राकार फेरी मारण्याची पौलाची व्यापक योजना होती. देवाच्या आत्म्याचे संकेत मात्र वेगळे होते. आपणास असे सांगण्यात आले आहे की सुवार्तेची घोषणा खाली आशियात करण्यात त्यास पवित्र आत्म्याकडून मना करण्यात आले. हे खरोखरीच आश्चर्यकारक आहे, होय ना? पौलाला तिथे जावे असे वाटत होते आणि परमेश्वराच्या आत्म्यास ही सुवार्तेची घोषणा व्हावी अशी इच्छा होती. परंतु पौलाने ह्या वेळेस वेगळ्या ठिकाणी असावी अशी ही आत्म्याची इच्छा होती. आणि म्हणून जर आपणास दक्षिणेत जाता येत नाही तर आपण उत्तरेत जावे असा विचार नैसर्गिकरित्या पॉल करीत आहे. बिथुनिया हे काळ्या समुद्रालगत उत्तरेस असून दाट वस्तीचे केंद्र होते आणि इस्रायल लोकांची छावणी असे होते. आता हा विभाग टर्कीमध्ये मोडतो. 7वं वचन आम्हाला सांगतं, आणि मुसियापर्यंत आल्यावर बिथुनिया जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु येशूच्या आत्म्याने त्यांना जाऊ दिले नाही. श्रोत्यांनो, आत्म्याने त्यास आशियाच्या दक्षिण भागात जाण्यास मनाई केली. त्यानंतर देवाच्या आत्म्याने त्यास बिथुनियाच्या उत्तर भागातही जाऊ दिले नाही. तो पूर्वेकडून आला आहे, मग तो कोठे जाईल? आता त्याला फक्त एकच दिशा शिल्लक राहिली होती आणि ती म्हणजे पश्चिम. तर मग तो त्रोआस येईपर्यंत पश्चिमेकडे तसाच चालत राहिला. त्या ठिकाणी त्यास थांबावे लागले होते, कारण पुढील प्रवासासाठी त्यास जहाजाची गरज लागली होती. त्या ठिकाणाहून कुठे जावयाचे व काय करावयाचे याची कल्पनाही त्याला करता येत नव्हती. पुढे 8वं वचन सांगतं, मग ते मुसिया जवळून जाऊन त्रोवासाला खाली गेले. मला वाटतं त्रोवस येथे त्याच्या होत असलेल्या विलंबाच्या वेळेस आपली आणि पौलाची भेट झाली असती तर आपण त्याला हा प्रश्न विचारू शकलो असतो की पौला, तू कुठे जात आहेस? मग मला खात्री आहे की त्याने उत्तर दिले असते, मला ठाऊक नाही. देवाचा आत्मा त्यास चालवित होता. पॉल फक्त वाट पाहत होता. आशियामधून काढून घेऊन पौलास युरोपमध्ये नेण्याकरिता एक प्रखर भव्य घटना घडून येणार आहे. 9वं वचन बघा.
तेथे रात्री पौलाला असा दृष्टांत झाला की मासिदोनियाचा कोणी एक माणूस उभा राहून आपणाला विनंती करीत आहे की इकडे मासिदोनियात येऊन आम्हाला सहाय्य कर. हे मासिदोनियामधून पौलास आलेले बोलावणे होते. आता मासिदोनिया हे एजियन समुद्रापलीकडे युरोपमध्ये होते. पॉल आशियामध्ये आहे. शुभवर्तमान आता आशिया पार करून युरोपमध्ये जात आहे. परमेश्वराचा आत्मा त्या दिशेने त्यास पाठवित होता. श्रोत्यानो, 10वं वचन आम्हाला पुढे सांगतं, 16वा अध्याय 10वं वचन. त्याला असा दृष्टांत झाल्यानंतर त्या लोकांना सुवार्ता सांगाव्यास देवाने आम्हाला बोलाविले आहे असे अनुमान करून आम्ही मासिदोनियात जाण्याचा लागलाच विचार केला. आता इकडे लक्ष द्या. इथे असे लिहिले आहे की आम्ही मासिदोनियात जाण्याचा लागलाच विचार केला. आतापर्यंत आम्ही हा शब्द आमच्या निदर्शनास आला नव्हता, तर त्यांनी तो अशी संबोधने आपल्या वाचनात आली. मग या आम्हीचा अर्थ काय आहे? होय, लूक वैद्य हा त्यांना आता येऊन मिळाला आहे. आता खऱ्या अर्थाने हा संघ तयार झाला आहे. तसे पाहिले तर ही चौकडी तयार झाली आहे. त्यांच्यासोबत आणखी इतरही असतील, परंतु आपल्याला 4 नावे ठाऊक आहेत: पॉल, सिला, तिमथी आणि वैद्य लूक. हे एक प्रतिनिधी मंडळ समुद्र पार करून युरोपमध्ये आलेले आहे. आता 11वं वचन बघा. तेव्हा त्रोवासपासून हाकारून आम्ही नीट समथ्राकेस गेलो व दुसऱ्या दिवशी नियापुलिस गेलो. नियापुलिस समुद्र किनाऱ्यापासून थोडे आत आहे. 12वं वचन. तेथून फिलिप्पेस गेलो. ते मासिदोनियाचे ह्या भागातले पहिलेच नगर असून तेथे रोमन लोकांची वसाहत आहे. त्या नगरात आम्ही काही दिवस राहिलो. फिलिप्पे ही रोमी लोकांची वसाहत होती. येथे रोमी गव्हर्नरचे वास्तव्य होते. हे सर्व लोक रोमी आचार विचार व प्रथा पाळीत असत व लॅटिन भाषा बोलत असत. हे असे शहर होते जेथे रोमी जे करतील तेच तुम्ही करा असा नियम होता. प्रेषितांचे युरोपमधील पहिले वास्तव्य येथेच होते. पॉल एका अतिमहत्वाच्या युरोपियन केंद्रापासून सुवार्तेच्या कार्यास सुरुवात करीत आहे. त्यामुळेच फिलिप येथील मंडळी ही विशेष मंडळी म्हणून गणण्यात येते. इतरही अनेक कारणे आहेत. त्यांचा विचार आपण फिलिप्पेकरास पौलाने लिहिलेल्या पत्राच्या अभ्यासाच्या वेळी करू. तेव्हा आपणास समजेल श्रोतांनो की ही मंडळी पौलास अति जवळची मंडळी होती. ह्या मंडळीने त्याच्यावर आतोनात प्रेम केले होते. पौलाचेही ह्या मंडळीवर नितांत प्रेम होते. पुढे आपल्या लक्षात येईल की या मंडळीमध्ये अतिगुणी प्रेषित होते. आता फिलिप्पे येथे पौलाचे सुवार्त कार्य आपण पाहणार आहोत. 13वं वचन बघा. 16वा अध्याय 13वं वचन. मग शब्बात दिवशी आम्ही वेशीबाहेर नदीकाठी जेथे प्रार्थना होत असते असे आम्हाला वाटले तेथे जाऊन बसलो आणि ज्या स्त्रिया तेथे जमल्या होत्या त्यांच्याबरोबर बोलू लागलो. शहराबाहेर नदीकिनारी तेथे एक प्रार्थना सभा भरली होती. पौलाच्या युरोपमधील आगमनाचा या प्रार्थना सभेशी काही संबंध आहे की काय, अथवा मासिदोनियातील माणसाचा त्यास जो दृष्टांत झाला त्याचाही संबंध आहे की काय, ही मोठी आश्चर्याची बाब आहे. आपल्याला असे दिसून येणार आहे की लुदिया नावाच्या ज्या एका बाईने ही प्रार्थना सभा बोलावली होती तीच हा मासिदोनियाचा माणूस होती. 14वं वचन. तेथे लुदिया नावाची कोणी एक स्त्री होती. ती थुआतीरा नगराची असून जांभळी वस्त्रे विकीत असे. ती देवाची भक्ती करणारी होती. तिने आमचे भाषण ऐकले. तिचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले. थुआतीरा हे आशिया मायनरमध्ये आहे. आशियातील 7 मंडळांपैकी जी एक मंडळी येथे स्थापन झाली आणि आपल्या प्रभूने प्रगटीकरणाच्या पुस्तकातील 2ऱ्या अध्यायात जिला ताकीद दिली अशा मंडळीचे हे ठिकाण आहे. ही बाई ह्या ठिकाणची होती. ती खऱ्या व जिवंत देवाची उपासक होती, पण त्याचे अति थोडके ज्ञान तिला होते. लुदियाचे एक विशेष व्यक्तिमत्व होते. ती एक करारी पुढारीण होती. साहजिकच त्या प्रार्थना सभेची ती प्रमुख होती. युरोपमधील सर्वात पहिली ख्रिस्तामध्ये जिचे परिवर्तन झाले अशी ती स्त्री असणार होती. 15वं वचन. मग तिचा व तिच्या घराण्याचा बप्तिस्मा झाल्यावर तिने अशी विनंती केली की मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे असे जर तुम्ही मानित आहात तर माझ्या घरी येऊन राहा. तिच्या आग्रहास्तव ती विनंती आम्हाला मान्य करावी लागली.
आपल्याला लुदियाच्या पतीबद्दल काही माहिती नाही, परंतु तो तेथेच कोठे असला पाहिजे. आपल्याला अशी कुटुंबे ठाऊक आहेत की ज्यात स्त्रियांचेच वर्चस्व असते. लुदियाच्या कुटुंबाची परिस्थिती अशीच होती. परमेश्वराचे उपकार मानले पाहिजेत की त्यामुळेच तिचे सर्व कुटुंब तिच्या साक्षीद्वारे परमेश्वराकडे आले आणि पॉल व त्याचे सहकारी तिच्याकडे निवास व भोजन करीत आहेत. मी असे गृहीत धरते श्रोत्यानो की त्यांची संपूर्ण काळजी घेण्यासाठी लागणारी सर्व साधने अथवा व्यापार तिच्या हाती होता. 16 वचन. मग असे झाले की आम्ही प्रार्थना स्थळाकडे जात असता कोणी एक मुलगी आम्हाला आढळली. तिच्या अंगात येत असे. ती दैव प्रश्न सांगून आपल्या धनांना पुष्कळ मिळकत करून देत असे. आपण असा विचार करू नका की ही मूर्खपणाची भोळी अंधश्रद्धा होती. ती मुलगी सैतानी आत्म्याने मध्ये देखील सैतानी भूताखेताचे अघोरी प्रकार चालतात हे आपणास ठाऊक आहे. पुढे 17 ते 19 वचने सांगतात, ती पौलाच्या व आमच्या मागे येऊन मोठ्याने म्हणाली, हे लोक परात्पर देवाचे दास आहेत, हे तुम्हाला तारणाचा मार्ग कळवितात. असे ती पुष्कळ दिवस करीत असे. मग पौलाला अतिशय वाईट वाटले व मागे वळून तो त्या पिशाच्याला म्हणाला, येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तुला आज्ञा करीतो की तू हिच्यामधून निघून जा. आणि ते तत्काळ निघून गेले. मग आपल्या मिळकतीची आशा गेली असे पाहून तिच्या धनांनी पॉल व सिला ह्यांना धरून पेठेत अंमलदाराकडे ओढून नेले. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने पॉल त्या पिशाच्याला काढू शकला, परंतु त्यामुळे तिच्या धनांची मिळकत बंद झाली. आपणाला तर ठाऊकच आहे श्रोत्यानो की खिशाला चाट बसली की मनुष्य हालचाल करू लागतो आणि म्हणून ही माणसे पौलाच्या व त्याच्या सहकाऱ्यांच्या विरुद्ध उठली. पुढे 20 आणि 21 वचने बघा. आणि त्यांनी त्यांना अधिकाऱ्यांपुढे उभे करून म्हटले, हे लोक यहुदी असून आमच्या नगराला फार त्रास देतात आणि आम्हा रोमन लोकांना जे परिपाठ स्वीकारावयाला व आचारावयाला योग्य नाही ते सांगतात. ध्यानात घ्या की फिलिप्पे ही रोमी वसाहत होती आणि मूर्तीपूजा आचरित असे. पॉल व त्याचे सोबत्यांवर वस्तुस्थिती बदलण्याच्या प्रयत्नांबाबत आरोप करण्यात आलेत. अर्थात त्या मुलीच्या धन्यांच्या कमाईचे साधनच नष्ट झाल्यामुळे खरे तर हा खटाटोप करण्यात आला. 22 ते 24 वचने. तेव्हा लोक त्यांच्यावर उठले आणि अधिकाऱ्यांनी त्यांची वस्त्रे फाडून काढली व त्यांना छड्या मारावयाची आज्ञा केली. मग पुष्कळ फटके मारल्यावर त्यांना बंदिशाळेत टाकून त्यांनी बंदिशाळेच्या नायकाला त्यांना बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम केला. त्याला असा हुकूम मिळाल्यावर त्याने त्यांना आतल्या बंदीखान्यात घालून त्यांचे पाय खोड्यात अडकविले. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की कशा प्रकारे खोटा आरोप करून ह्यांना बंदीगृहात टाकण्यात आले. 25 वचन बघा. मध्यरात्रीच्या सुमारास पॉल व सिला हे प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. ही किती नवलाची गोष्ट आहे की अशा दुःखदायक व क्लेशकारक स्थितीमध्ये हे लोक परमेश्वराची स्तुती करीत होते, गीत गाऊन त्याचे गुणगान करीत होते. अशात बंदिशाळेचे दरवाजे उघडले. त्यात आश्चर्य ते काय? 26 ते 28 वचने सांगतात, तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदिशाळेचे पाय डगमगले, सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांची बंधने तुटली. तेव्हा बंदिशाळेच्या नायकाने जागे होऊन बंदिशाळेचे दरवाजे उघडे पाहिले आणि बंदिवान पळून गेले आहेत असा तर्क करून तो तलवार उपसून आपला घात करणार होता. इतक्यात पॉल मोठ्याने ओरडून म्हणाला, तू स्वतःला काही अपाय करून घेऊ नकोस, कारण आम्ही सर्वजण येथेच आहोत. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की कशा प्रकारे परमेश्वराने त्याच्या सेवकांचे रक्षण केले आणि ह्या ठिकाणी एक आश्चर्यकर्म झालेला आहे. आणि ह्या सर्वांचा परिणाम म्हणजे बंदिशाळेचा नायक ख्रिस्तावर विश्वास ठेवू शकला. आज आम्हाला सुद्धा आमच्या जीवनामध्ये विश्वासात मजबूत व्हायचे आहे. पौलाप्रमाणे आणि त्याच्या इतर साथीदारांप्रमाणे आम्हाला विश्वासात मजबूत राहून एक जिवंत साक्ष लोकांना द्यायची आहे आणि तेव्हाच लोक ख्रिस्ताकडे वळू शकतील, त्याच्यावर विश्वास ठेवू शकतील. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. प्रियानो, आज आपण शिकलो की पौल आणि बर्नबा यांच्यामध्ये मतभेद होते, तरी त्यांनी मंडळीचे विभाजन होऊ दिले नाही. हेच वैशिष्ट्य आम्हाला दिसते, ज्यामुळे सुवार्ता प्रसार होत राहिला.
जेव्हा आम्ही विश्वासात खंबीर असतो तेव्हा छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला आमच्या ध्येयापासून परावृत्त करू शकत नाहीत. आजच्या काळातही याच गोष्टी होण्याची आवश्यकता आहे. परंतु पुढाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे मंडळ्या मात्र फुटत आहेत. आम्ही सावध असण्याची गरज आहे. प्रियांनो, माझी प्रार्थना हीच आहे की परमेश्वर योग्य वृत्ती आपणास सर्वांस देवो, आपणास विश्वासात दृढ ठेवो आणि देवाचे गौरव आपणास पाहावयास मिळो. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.